माऊली रामकृष्ण हरी. मी आता शेतावर आले. उरलेलं गवत काढायचं आता. 2 दिवस आम्ही काढत होतो, आज उरलेलं गवत काढायचं आहे. जेवणाचा टायमिंग होईल ना, आता ते 12:30 झाले, पण 1 वाजता जेवणाचा टायमिंग होईल. तोपर्यंत म्हटलं बाकी सगळं केलं मी आणि आता आले. अरुण आणि चंद्र आले आहेत तिकडे शेतावरती. मी आता आले. यायला वाट पण कठीणच आहे, तरी मी वाट काढत काढत आली. हे बघा आजचा इकडचं वातावरण बघा कसं आहे. छान आहे ना वातावरण. मी काही सकाळी आले नाही, जेवणं करायला पाहिजेत ना. जेवणं करून मी आता घेऊन आले जेवण. चला तुम्हाला आता पुढचा प्रवास दाखवते. हे सगळं जेवणाचं सामान वगैरे घेऊन आले मी आता. जेवणाचं सामान घेऊन आले. कोकम सरबत घेऊन आले आता प्यायला. बोरिंग किती शांत आहे बोरिंग. नदीवरचं पाणी बघा. त्या दोघीजण तिथे गवत काढतायत. तिला पाणी पाहिजे, मी आता घेऊन चालले पाणी. बघा किती वातावरण छान दिसते. चला चालले मी शेतावर. त्यांना कोकम सरबत घेऊन चालले. पाण्याची मी 1 बॉटल आणली. मी काय करू? मला काय माहिती त्यातलं. मग आज आमच्यावर चंद्र आहे. परवा दिवशी नव्हती, आज चंद्र आहे. ऐकत चंद्र आहे आज चंद्र ते जरा आज उषा मॅडमचे बेननी काढायला आले. हो बाकी चालू आहे. काम चालू झालंय, कारण गवत जास्ती वाढलेलं आहे शेतामध्ये. ते जरा आता लागवड झाली ना, शेवटचा दिवस ना. शेवटचा दिवस लागवड काढायची. तुम्हाला भात दाखवतो आमचं. आता कोकम सरबत प्यायचंय. इकडे कोकम सरबत घेऊन आले. इकडे यायचं ना, कशाला आम्हाला बोलवली? हो आता त्यांनी खत टाकलेलं नाही, खताच्या वरचा भात झालेला आहे. खताची काही गरज नाही, टाकण्याला पण नाही. त्यांनी खत, त्यांची मेहनतीन भात यंदा फुल पॉवर मध्ये दिसतोय. उषा मॅडमनी यंदाच केली संसार, पण त्यांना मानली पाहिजे, कारण त्यांना न माहिती असताना सुद्धा त्यांनी शेती व्यवस्थित आमच्यापासून करून घेतलं नाही. त्यांचं लक्षही चांगलं आहे शेताकडे, कारण ते आता त्याच्या पुढं थोडीशी जागा आहे ना, हळू त्याच्यात काय लावणार आहेत आता. शेवग्याच्या शेंगाचं झाड, काजू, आंबा किंवा चिकू हे काय लावणार आहेत ते आता लागवड करणार आहेत. थोडा पाऊस यंदा जास्ती आहे ना, आमची शेती भरपूर नुकसानी केली. मग आता काय करणार, नुसता पाऊसच यंदा भरपूर पडलाय, त्याच्यामुळे काय करता नाही आला या वर्षी. बघूया आता असते असते देवाच्या कृपेने. चला धन्यवाद. तू आता कुठे चाललीस फावडा घेऊन? मी शेतात माती जरा सारखी करायला, गवत टाकून शान जरा शेतात पाणी आता थोडा राहिला पाहिजे ना, शेतात पाणी कमी झालंय ना, त्यासाठी माती ओढून पावड्यानी अशी करून ओढून घेणार. कशी? अशी. अरे वा. अशी अशी बांधावर टाकलं. हे गवत पण काढायला झालंय ना. आणि चांगला भात देणार. आणि उषा मॅडमचा भात या वर्षी चांगलाच होणार आहे. तिच्या मेहनतीचे फल तिला भेटणारच, आणि चांगलाच फल भेटणार, कारण ती न करता सुद्धा तिने केलेलं आहे शेत. म्हणजे तिला स्वतःची एक बाई असून सुद्धा तिने स्वतः लढले त्या शेतीची, कधी न माहिती असताना सुद्धा. मोठी आवड आहे आमच्या उषा मॅडमला. चला चला. माऊली रामकृष्ण हरी. आम्ही शेतावर गवत काढतोय. आता मी पाण्याजवळ बसली आहे ना. तुला चंद्रा पाण्याजवळ बसले. मस्त पाणी आहे शेतामध्ये, छान पाणी आहे. थोडंसं गवत काढलं. इथे मासे पण आहेत, खेकडा आहे, हिरव्या खेकडे ते, आणि काय ग चिंबोरी ते आहे इथे.
पाण्यामध्ये मी पाय हलवते बसून. मस्त झुळझुळ पाणी आहे खाली. थोडीशी बसले. ऊन आलं थोडं आता ना. हे बघा ऊन आलंय. ह्या साईडला आता आपण आलो ना. इकडे पाणी आहे ग, मध्ये पाणी नाही. नाही किनारीला आहे. चला गवत काढायला. हा गवत काढायला उशिरा मॅडम येतात. तर इकडचं काढायचंय. इकडचं करूया सुरुवात. हा इकडचं करा आणि जरा माती वडून बांधावरती घ्या. दाखवायला तर मला समजेल ना. हा चांगलं जरा इथं टाका म्हणजे पाणी राहायला पाहिजे ना तुमच्या शेतात. असं ना. हा असं असं बरोबर आहे. तुम्हाला थोडी थोडी माहिती आहे. कधी न केलेलं सुद्धा ते आता स्वतः करा लागले. प्रयत्न करायला पाहिजे ना. प्रयत्न म्हणजे भरपूर करतात ते. आता या वर्षी त्यांनी भरपूर लागवड केलेन, सगळे लावलेन. आता त्यांना देवाने यश देऊन त्यांचं आपलं पल्यात जाऊन चांगलं त्यांचं व्हायला पाहिजे पीक पाणी. बस बाकी काय नाही. जो आलाय भात तो अजून व्यवस्थित येऊ दे. अजून भात चांगला येणार कारण भात फुल पॉवर मध्ये दिसतोय. कारण भातामध्ये त्यांची बीट माऊली रामकृष्ण हरी. हे बघा आत्ता शेतात आलं जेव्हा पाऊस होता. आता तर लगेच ऊन पडलं. थोडासा ऊन पडतं, थोडा पाऊस पडतो. ते दोघीजण तिकडे वेणत आहेत. मी आता इकडे गवत काढणार आहे या साईडला. त्या दोघींची तिकडे कामं चालू आहे. मला गवत काढायचं काम दिलं आहे. किती मस्त वाटतंय ना भात माझा. बघा असंच भरभरून येऊ दे. छान होऊ दे भात. चला मी आता गवत काढते. माऊली रामकृष्ण हरी. इथे शेती आमची चालू आहे ना, त्याच्या बाजूला सायाची पानं लावली. कारण ते पाणी तिकडून जे येतं ना ते थांबण्यासाठी सायाची पानं लावतात. मला काय माहिती नव्हतं पण आता कळलं. इथे सायाची पानं सगळी लाईनीत लावणार, त्यामुळे येणारं पाणी थांबतं. असं तुम्हाला दाखवते मी सायाची पानं कशी लावलीत ते. चला हे बघा शेतीच्या बाजूने सायाची पानं लावलीत. दिसली. हे अशी पानं लावत जायची म्हणजे येणारं पाणी थांबतं. हे बघा बांधावरती पानं अजून लावायचे आहेत पुढे, पण जी लावले तेवढी दाखवते. हे आमच्या जावेचा भात आहे तो तुम्हाला दाखवते. माझा खाली आहे, हा वरती आहे. हा पण भात छान आला आहे. हेच पाणी खाली जातं ना आमच्या इथे. ते थांबण्यासाठी आणि त्यांच्या शेताला मिळण्यासाठी ही सायाची पानं लावली. आम्ही सुद्धा हे झाल्यानंतर सायाची पानं लावणार. इथून असं गेलं की माझं शेत आलं. हे बघा माझं शेत. दोघीजण कामं करत आहेत. मी सुद्धा गवत वगैरे काढते साईडचं. वारा पण छान सुटला आहे. आता पान सुपारी खाते ना. परत परत पान सुपारी. परत पान सुपारी घडी घडी पान लागतो ना. हां काय करणार तरी जात काय सफेदच राहणार. काला बिलकुल होणार नाही, लाल होणार नाही. कसं आहेत मॅडम दात स्वच्छ आहेत ना. हे आमचं जेवण. आज आम्ही शेतावर जेवायला आलोय. पापड, फेण्या, वडी, अळूवडी, लोणचं, वाटाणा बटाटा भाजी, वरण भात, लोणचं दाखव. हे काय लोणचं, लोणचं, आणि भाकरी, भाकरी आणि पापड, फेणी, पापड, फेणी, लाडू पण आणलाय. लाडू पण आणलेला आहे बेसनचा. बेसनचा, वड्या. आता घे
हा ताट तुम्ही घ्या. आधी देश ठेव त्याजवळ ठेव. तर तुम्हाला घ्या. दुसरे ताटले आहेत ना आम्हाला. हा एक बेसनचा लाडू दे ठेव. मशीनचा लाडू पण आणलेला आहे. काय काय Sweet उषा dish. मॅडमनी बनवलेलं आहे. तुम्हाला हे ताटात घ्या मॅडम. पहिलं वाढ ना. पहिले मी वाढून घेते सगळ्यांना जेवण. चमच नाही घेत ना. घेतलंय काहीतरी. गावचा भात आहे हा. गावचा भात आहे. तो थोडा लाल आहे. ऍक्च्युली तो लाल आहे पण दिसायला भात तो लाल असू द्या पण खायला चांगला आहे. आता पापड ठेवते, फेणी ठेवते, वडी ठेव. वडी ठेवते. ह्याना काय वडी त्यांना दिली होती ते ह्याने आणलं करून लगेच वडी. ही प्लेट दे. प्लेट तिथे जाऊ दे. तुम्हाला घ्या. हे बाई भाजी घे. लोणचं लोणचं उषा मॅडमने आणले लोणचं. ते जरा घेते आम्ही खायला. पाऊस नाही बस. हो. आता काय राहिलं दुसरं ही हे काय भाजी भाजी. घे. वाटाणा भाजी. वाटाणाची भाजी पण आणलेली आहे. ती पण घ्यायची आहे थोडी थोडी. तेल मारलं भरपूर तेल वाढलाय. एवढं तेल नाही पाहिजे पण ते हॉटेल सारखं जेवण बनवलं वाटेत दाखवायला. वाटेत कशाला वाटी दिसते नको. मला तर असं जेवायचं आहे की हॉटेल सारखं जेवायचं आहे. खाली सगळं काढून छान लागलं तेवढं आम्ही घेतलं. उषा मॅडम अगं भाकऱ्या घ्या. ही तुम्ही घ्या. ही कडक आणू कधी असेल. अरुण ऐकली घे बघ. ही घ्या तुम्ही. घ्या पापड ते बी ठेवा. सगळा घ्या. लोणचा बिंचा सगळा ठेवलाय. हे आमचं जेवण. हे आमचं जेवण. आता आम्ही जेवणार. जोरशी भूक लागली म्हणा. शेतातलं जेवण जेवायला या. जेवायला या. जरा आता सुरुवात करू का. थोडासा एक घास मारून बघतो कसं झालाय तो. छान झालंय उषा मॅडमची भाजी. खा. चला आता आम्ही जेवायला सुरुवात करतो. खाली पडलं तूच ठेवलं असेल. लोणचं लोणचं उषा मॅडमने आणले लोणचं. ते जरा घेते आम्ही खायला. पाऊस नाही बस. हो. आता काय राहिलं दुसरं हे ही काय भाजी घे. भाजी. वाटाणा भाजी. वाटाणाची भाजी पण आणलेली आहे. ती पण घ्यायची आहे थोडी थोडी. तेल मारलं भरपूर तेल वाढलाय. एवढं तेल नाही पाहिजे पण ते हॉटेल सारखं जेवण बनवलं वाटेत दाखवायला. वाटेत कशाला वाटी दिसते नको. मला तर असं जेवायचं आहे की हॉटेल सारखं जेवायचं आहे. खाली सगळं काढून छान लागलं तेवढं आम्ही घेतलं. उषा मॅडम अगं भाकऱ्या घ्या. ही तुम्ही घ्या. ही कडक आणू कधी असेल. अरुण ऐकली घे बघ. ही घ्या तुम्ही. घ्या पापड ते बी ठेवा. सगळा घ्या. लोणचा बिंचा सगळा ठेवलाय. हे आमचं जेवण. हे आमचं जेवण. आता आम्ही जेवणार. जोरशी भूक लागली म्हणा. शेतातलं जेवण जेवायला या. जेवायला या. जरा आता सुरुवात करू का. थोडासा एक घास मारून बघतो कसं झालाय तो. छान झालंय उषा मॅडमची भाजी. खा. चला आता आम्ही जेवायला सुरुवात करतो. खाली पडलं तूच ठेवलं असेल. सांभाळून कर. कोण ठेवणार मिलिटरीत कामाला. सकाळपासून 4 घमेले शेण टाकलाय.
त्याने गवत मरतं ना सगळं. भरपूर झालंय का तुमच्या इथे? हा, इथं खिडूक खिडूक आहे. हम्म. मुलीचं नव्हतं रे, मुलीचं नव्हतं रे माझ्या मनात, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मनात. ते व्हिडिओ चालला आहे सागरचा. आज मी कुंदाच्या शेतात मदत करते. त्यांच्या इथे गवत कमी आहे, कमी वेणतात ना तुम्ही लोक. माझ्या इथे भरपूर गवत आहे. तुमचं ह्याचं शेत होतं ना म्हणून हा. माझं शेत 3 वर्षांनी करायला घेतलंय ना. म्हणून गवत झाला. हा. आम्ही दरवर्षी शेती करतो ना हा, त्याच्यामुळे म्हणून आमचं गवत कमी असतो. कमी असतं. आता तुमच्या पुढच्या वर्षी शेतात गवत नाही होणार. हा, किती गवत काढलं ना माझ्या इथे. हा पुढे नाही होणार. हो, इथे किती तरी कमी आहे. तर पुढे जर पुरी पट्टी जर शेत केला ना हा. पोरीना म्हणा आम्ही करतोय म्हणा शेत, मुलीला सांगायचं. हा. पुढच्या वर्षी आपण नाचणी करूया. हम्म, हे बस झालं, यावर्षी ही हाऊस पेटली. हम्म, पुढच्या वर्षी नाचणी वेगवेगळं करायचं दरवेळेला, है ना. हम्म. हे कुंदाचं शेत बघा किती छान आहे ना. अरुणा मॅडम आमच्या तिकडे आहेत. हम्म. अरुणा मॅडम तिकडे एकट्याच आहेत एका साईडला. दिसते का ना मॅडम? दिसते दिसते. हा हा माझा शेत हो बघा. बघा हिचं शेत. हा शेत माझा. आमच्या शेतात गवत नसतो. हा. आम्ही दरवर्षी गवत काढतो ना हम्म. म्हणून आमच्या शेतात गवत नाही. माझ्या किती गवत. मग तुमची कसं 3 वर्षांनी शेत करायला गेली हो. हम्म. आम्ही काही पण अशी अशी फिरलो का झाला. हे बघा असं काढला का हम्म. फिरत 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 गेलो का झाला शेतातलं गवत.